9 महिने आपल्या पोटात बाळ वाढवणाऱ्या आईला प्रसूती जवळ आली की बाळाला पाहण्याची, कुशीत घेण्याची आणि आपल्या दुधानं त्याचं पालन करण्याची ओढ लागते. जन्मानंतर दिलं जाणारं आईचं दूध बाळासाठी अमृतासारखं असतं. मात्र उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या एका घटनेनं सगळ्यांनाच धक्का दिला. 15 डिसेंबर रोजी एका महिलेनं मुलाला जन्म दिला. गोरपान बाळपण जन्मानंतर बाळाची प्रकृती गंभीर होती. श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्याला स्पेशल न्यूबॉर्न युनिटमध्ये दाखल करण्यात आलं. पण याच वेळी आईनं बाळाला स्वीकारण्यास आणि त्याला स्तनपान देण्यास नकार दिला. डॉक्टरांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकायला तयार नव्हती. मुलाला जिथं हवं तिथं ठेवा असं ती रागाच्या भरात म्हणाली. हे ऐकून रुग्णालयातील कर्मचारीही हादरले, कारण विचारल्यावर तिची वेदनादायक कहाणी समोर आली. कुटुंबाच्या इच्छेनं तिचं लग्न झालं होतं. नवरा ड्रायव्हर होता. काही महिन्यांनी तो तिला दिल्लीला घेऊन गेला, पण 5 महिन्यांपूर्वी तो अचानक तिला सोडून निघून गेला. नंतर समजलं की तो दुसऱ्या महिलेसोबत पळून गेला होता. त्यावेळी ती 4 महिन्यांची गरोदर होती. आई वडील हयात नव्हते. सासरच्यांचाही आधार नव्हता. ती पूर्णपणे एकटी पडली. उदरनिर्वाहासाठी तिनं दिल्लीत लोकांच्या घरी काम सुरू केलं. डिलिव्हरी जवळ आल्यानंतर ती गावाकडे निघाली. प्रवासातच प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या आणि गोरखपूरमध्ये तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सोमवारी सकाळी तिची सामान्य प्रसूती झाली. नवऱ्यानं दिलेला धोका आणि भविष्यातील भीतीमुळे तिनं बाळाला स्वीकारण्यास नकार दिला. तिचा राग आणि वेदना इतक्या तीव्र होत्या की ती मुलालाही पाहायचं नव्हतं. अखेर इतर महिलांनी त्या बाळाला दूध पाजलं. घटनेनंतर रुग्णालय प्रशासनानं 2 दिवस तिचं समुपदेशन केलं. बाळ दत्तक दिलं जाऊ शकतं हे लक्षात येताच तिचं मन बदललं. तिनं माफी मागितली आणि सुमारे 48 तासानंतर बाळाला स्तनपान केलं. दिल्लीतील ज्या घरांमध्ये ती काम करत होती त्यांनी तिला मदतीचा हात दिला. वडील नसले तरी मूल आईशिवाय नाही ही जाणीव तिला झाली. सध्या आई आणि बाळ रुग्णालयात उपचाराखाली असून दोघांचीही प्रकृती सुधारत आहे.